सावधान! बँक खाते बंद करण्याचा विचार करताय तर मग ही काळजी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होऊ शकतं. मित्रांनो, ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर दररोज ताज्या बातम्या बघण्यासाठी आपल्या ATV मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्याकडे एकापेक्षा जास्त बँक अकाउंट आहेत आणि त्यापैकी काही बंद करायचा विचार करत असाल तर आधी किमान शिल्लक आवश्यकता, डेबिट कार्ड शुल्क आणि ऑटो डेबिट यांसारख्या लपलेल्या शुल्कांकडे लक्ष दिलं पाहिजे. योग्य चेकलिस्टचे पालन केल्यानं ग्राहकांना अवांछित दंड आणि आर्थिक अडचणी टाळता येतात. बँकेतील तुमचं अकाउंट बंद करण्याआधी काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. आज आपण बँकेचे अतिरिक्त शुल्क टाळायचे कसे याबाबत सविस्तर माहिती घेऊया. कारण बँक खाते बंद करणे वाटतं तितकं सोपं नाही. योग्य तयारी न केल्यास किमान शिल्लक दंड, डेबिट कार्ड शुल्क आणि ऑटो डेबिट सारखे अवांछित शुल्कचा फटका बसू शकतो. बँक अकाउंट बंद करण्याची प्रक्रिया आणि जोखीम. बऱ्याच लोकांना वाटतं की आपलं अकाउंट बंद करणं एक साधी बाब आहे. एक फॉर्म भरा, शिल्लक हस्तांतरित करा आणि खाते बंद केले जाते. पण प्रत्यक्षात अनेक लपलेले शुल्क असू शकतात. खात्यातील किमान शुल्क पूर्ण झाली नाही किंवा ऋण शिल्लक असेल तर बँक बंद करताना दंड आकारू शकते. याशिवाय खात्याशी जोडलेले डेबिट कार्ड सक्रिय असेल तर त्याचे वार्षिक शुल्क किंवा थकबाकी शुल्क बंद करताना कापले जाऊ शकते. त्याचप्रमाणे डेट म्युच्युअल फंड, SIP किंवा विमा प्रीमियमसाठी खात्यातून ऑटो डेबिट सेट केलं गेलं असेल तर खातं बंद करण्यापूर्वी थांबवा, अन्यथा अयशस्वी पेमेंटमुळे दंड होऊ शकतो आणि तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होऊ शकतो. थकबाकी शुल्क आणि डेबिट कार्ड. तुम्ही तुमचे डेबिट कार्ड किंवा चेकबुकला अनेक महिन्यांपासून वापरले नसेल तरीही वार्षिक शुल्क लागू होऊ शकते. SMS अलर्ट किंवा इतर सेवा शुल्क देखील थकबाकी राहू शकतात, तर प्रलंबित शुल्क भरणं महत्त्वाचं आहे. किमान शिल्लक तपासा. पहिली पायरी म्हणजे तुमच्या खात्यातील किमान शिल्लक तपासा. बऱ्याचदा बँकेची किमान शिल्लक मागील महिन्यात पूर्ण झाली नसेल तर आधीच दंड आकारला जातो आणि खाते बंद होण्यापूर्वी हा शुल्क कापला जातो. म्हणून तुमच्या शेवटच्या 2 ते 3 स्टेटमेंटचे पुनरावलोकन करा आणि कोणतेही प्रलंबित शुल्क नाही याची खात्री करा. आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे आयकर रिटर्न. ITR फॉर्ममध्ये चुकीचं बँक खाते क्रमांक किंवा IFSC कोड प्रविष्ट केला असेल तर टॅक्स परतावा तुमच्या खात्यात जमा होणार नाही. म्हणून खाते बंद करण्यापूर्वी ITRमध्ये दिलेली माहिती अपडेट करण्याची खात्री करणं महत्त्वाचं आहे. बहुतेक बचत खाती एका वर्षानंतर मोफत बंद केली जातात, पण काही बँका पहिल्या 6 ते 12 महिन्यांसाठी शुल्क आकारतात. पगार खात्यांना सामान्यतः कोणतेही शुल्क बंद करण्याचे शुल्क आकारले जात नाहीत. खात्यातील शिल्लक आणि किमान शिल्लक स्थिती तपासा. कोणताही डेबिट कार्ड शुल्क किंवा शुल्क भरा. सर्व ऑटो डेबिट सूचना, SIP, EMI प्रीमियम थांबवा आणि ITR आणि इतर आर्थिक कागदपत्रांमध्ये बँक तपशील अपडेट करा. खाते बंद झाल्याची लेखी पुष्टी बँकेकडून मिळवा.